नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल एम्प्टी बाईट्स आणि मोरमध्ये. तर आज आहे सॅटर्डे, वीकेंड. तसं काही फारसा मेन्यू बनवायचा मूड नव्हता, म्हणून आज बनवत आहे टोमॅटो राईस. चला तर मग सुरुवात करूया या सिम्पलशा रेसिपीला. कधीतरी आपल्याला कंटाळा येतो आणि असं काहीतरी चमचमीत खायचं पण इच्छा असते. तर आज माझं काहीसं तसंच झालेलं आहे. तर आता या रेसिपीची सुरुवात करताना मी सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. या ठिकाणी मी बासमती तांदूळ वापरत आहे. प्रमाणात बोलाल तर मी इथे जेमतेम 1.5 कप एवढा तांदूळ घेत आहे. आता हा तांदूळ मी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे. यानंतर त्यातलं पाणी काढून टाकून यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ पाणी भरून तो आता अर्धा तास साईडला ठेवून देणार आहे. तांदूळ रेस्ट होईपर्यंत मी इथे चॉपिंग करून घेत आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे स्लाइस करून घेतला आहे आणि 3 मोठ्या आकाराचे टोमॅटोज देखील मी अशा पद्धतीने उभे चिरून घेणार आहे. 3 टोमॅटोज चिरून झाल्यावर इथे मी 2 हिरव्या मिरच्यांचेही तुकडे करून घेतले आहेत. आता यानंतर फोडणीसाठी मी 3 चम्मच तेल घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तेल आपल्याला चांगलं तापू द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपले घरगुती खडे मसाले घालायचे आहे, जसं की 1 तेजपत्ता, 3 ते 4 लवंग, 5 ते 6 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा. तर हे सर्व तेलामध्ये चांगलं तडतडलं की यामध्ये जिरं देखील ॲड करायचं आहे. जिरं पण तेलात चांगलं तडतडल्यावर आता आपण जो कांद्याचा स्लाइस करून घेतला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर या ठिकाणी मी कांदा घालून आता तो चांगला पोळून घेत आहे. कांदा आपल्याला नॉर्मली मऊ होईपर्यंत पोळून घ्यायचा आहे. तर कांदा आपला पोळतोच आहे. आता यामध्ये मी 1 चम्मच आलं लसूण पेस्ट देखील ॲड करत आहे. हे आलं लसूण पेस्ट मी ऑलरेडी फ्रीजमध्ये तयार करून ठेवलेलं. जर तुम्ही नसेल केलं तर तुम्ही ताजं वापरू शकता. आता यामध्ये मी हिरव्या मिरच्यांचे तुकडे ॲड केलेले आहेत. ते पण तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवू शकता. आता हे चांगलं परतून झालं की यामध्ये आपण 3 टोमॅटोजचे उभे चिरून ठेवलेले ते देखील ॲड करायचे आहे. टोमॅटो पण मऊसूद होईपर्यंत आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे. टोमॅटो जोवर आपण परतून घेत आहे त्यामध्ये आता आपल्याला फटाफट शिजण्यासाठी मीठ ॲड करायचं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ ॲड करू शकता. आता यामध्ये आपले बेसिक स्पायसेस म्हणजे हळद, लाल तिखट, धनेपूड आणि बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला जर नसेल तर किचन किंग मसालाही घालू शकतात. तर हे सगळे मसाले पण आपल्याला आता चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाले चांगल्या पद्धतीने तेलामध्ये टोमॅटो सोबत असे एकदम एकजीव होईपर्यंत परतून घेतलेले आहे. आता तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी आपला हा टोमॅटो आणि मसाले तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहे. आता यामध्ये जो तांदूळ आपण अर्धा तास रेस्ट करत ठेवलेला तो ॲड करत आहे. तांदूळ ॲड केल्यावर आपल्याला ते मसाल्यांमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व तांदूळ आणि मसाला एकत्र करून झाल्यावर आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ती देखील चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तर आता आपला फोडणीची प्रोसेस ऑलमोस्ट झालेली आहे. याच्यामध्ये मी इथे 3 कप एवढं पाणी घालत आहे. पाणी ॲड करून पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून
2 किंवा 1 शिटी तुमच्या मर्जीनुसार शिटी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपला हा टोमॅटो राईस किती मस्त तयार झालेला आहे. तर असा हा झटपट राईस बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा किती सुटसुटीत